नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा बीजेपीला पहिल्यापासूनच तिटकारा आहे किंवा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा पहिल्यापासूनच विरोध करतात आणि त्यांच्या कृतीतून नेहमीच असं दिसून येतं. गेल्या काही दिवसापूर्वी जे आहे भाजपचे मोठे नेते असणारे व केंद्र शासनात जे आहेत गृहमंत्री असणारे, केंद्रीय गृहमंत्री असणारे अमित शहा यांनी जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये चांगलंच वातावरण पेटलं होतं. तरी देखील बीजेपीला त्यामधून काही धडा मिळाला नाही आणि बीजेपी पुन्हा एकदा आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधी गरळ ओकण्याचं काम करत आहे किंवा त्यांच्या विरोधात काम करताना दिसत आहे. मित्रांनो, गेल्या अनेक दिवसापासून आपण पाहत आहोत आपल्या देशभरामध्ये बीजेपीकडनं अशा अनेक कामं केली जातात की ज्यामधून दिसून येतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधी काम करणारा हा पक्ष आहे. मित्रांनो, याचीच प्रचिती पुन्हा एकदा आता दिल्लीमध्ये आली. दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसापूर्वी विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि त्यानंतर जे आहे त्या ठिकाणी बीजेपीचं सरकार आलं, म्हणजेच भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं. मित्रांनो, भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर त्या ठिकाणी जे आहे त्यांचा मुख्यमंत्री बनला आणि मुख्यमंत्री बनल्यानंतर कुठल्याही व्यक्तीचं पहिलं कार्य काय असतं तर त्यांनी शपथ घ्यायची आणि त्यानंतर आपल्या कामाला सुरुवात करायची. परंतु तसं न घडता दिल्लीमध्ये पहिल्यांदा कुठला तरी एखादा व्यक्ती, एखादी महिला मुख्यमंत्री बनली आणि त्या मुख्यमंत्र्यांनी सर्वात अगोदर जर कुठलं काम केलं असेल तर स्वतःच्या ऑफिसमधला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो काढून टाकला आणि तेव्हापासून दिल्ली तर वातावरण मोठ्या प्रमाणात पेटलं आहे. मित्रांनो, तेव्हापासून दिल्लीच्या रस्त्यावरती अनेक लाखो भीमसैनिक उतरलेले आहेत आणि त्याचसोबत आम आदमी पार्टीकडनं देखील मोठ्या प्रमाणात या गोष्टीचा विरोध केला जात आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद भगतसिंग यांची छायाचित्रे टाकून काढण्यात आल्याचा आरोप करत आम आदमी पक्षाच्या आमदारांनी दिल्ली विधानसभेत सोमवारी मोठा गदारोळ केला आहे. विधानसभेचे पहिल्या दिवशीचे कामकाज गदारोळामुळे वाया गेले असं देखील त्या ठिकाणी बोललं जात. त्या ठिकाणी राज्यपालांचं भाषण सुरू होण्या अगोदरच आम आदमी पार्टीकडनं जे आहे चांगलाच गोंधळ त्या ठिकाणी घालण्यास सुरुवात केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या त्या ठिकाणी घोषणा द्यायला सुरुवात केली. परंतु त्यानंतर त्या ठिकाणी त्यांचं ऐकून घेण्याऐवजी त्या ठिकाणी जे आहे विधानसभा अध्यक्षांनी विरोधी पक्षनेते आतिशी यांच्यासह सर्व आमदारांना निलंबित करत त्यांना बाहेर काढण्याचं काम केलं. यामुळे त्या ठिकाणी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात गदारोळ झाला. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो जो आहे मुख्यमंत्री कार्यालयातून काढून टाकणे छोटी मोठी गोष्ट नाही आणि त्या ठिकाणावरून फोटो कोणाचा लावलाय तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा त्या ठिकाणी फोटो लावलाय. त्यामुळे जास्त त्या ठिकाणी जे आहे मित्रांनो विरोध केला जात आहे. तुम्हाला कोणाचा फोटो लावायचा तो लावा, परंतु असं सरकारी कार्यालयातून तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नाही काढू शकत असं बोलत जे आहे त्या ठिकाणी दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात वातावरण तापलेलं आहे. लाखो भीमसैनिक त्या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेले आहेत तर त्यासोबत बीजेपीच्या विरोधात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वातावरण देखील तापलेलं आहे. तरी मित्रांनो, तुम्हाला या घटनेबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.